नमस्कार. हे कंटुले, ही रानभाजी ही आमच्या घरामध्ये सगळ्यांना खूप आवडते. आम्ही पावसाळ्यामध्ये ही 2-3 वेळेस तरी खातोच. इथे मी कंटुले स्वच्छ धुवून घेतले होते. आता मी यांना बारीक चिरून घेते. ही रानभाजी फक्त पावसाळ्यातच मिळते. हिच्यामध्ये खूप सारे प्रोटीन्स आहेत. शरीरासाठी खूप चांगली फायदेशीर आहे. त्यामुळे आम्ही पावसाळ्यामध्ये नक्की ही भाजी करून खातो. इथे मी सर्व कंटोले असे बारीक कापून घेते. इथे मी आता सर्व कंटोले असे बारीक कापून घेतलेत. आता इथे मी 2 टमाटे घेतलेत कापून. त्यानंतर एक कांदा, कांदा आपण एका कढईमध्ये टाकून घेतला आहे. आता इथे हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्याही आपल्याला अशा बारीक कापून घ्यायच्या आहेत. आणि लसूण. इथे आपण कांदा परतून घेऊ. त्यानंतर हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला लसूण हे टाकून देऊ आणि तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेऊ. त्यानंतर थोडेसे जिरे, मोहरी आणि 1 चमच हळद आणि चवीनुसार मीठ. त्यानंतर त्याच्यामध्ये कापलेले 2 टोमॅटो टाकून घेऊ. त्यानंतर थोडीशी लाल तिखट, थोडासा गरम मसाला टाकून घेऊ आणि टमाटे जे आहेत ते आपल्याला चांगले गाळ करून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे बघू शकता आपले टमाटे चांगले गाळ झालेले आहेत. आता यामध्ये आपण कापलेल्या कंटुले टाकून घेऊ. आता हे चांगलं फिरून घेऊ. मसाल्यामध्ये आपल्याला कंटोले चांगले परतून घ्यायचे आहेत.
आता त्यावरती आपण प्लेट ठेवून 5 मिनटं वाफून घेऊ. आता 5 मिनटं वाफून झालेत. तुम्ही बघू शकता आपले कंटुले असे नरम दिसत आहेत. आपल्याला परत असे फिरून घेतल्याच्यानंतर 5 मिनटांनी परत प्लेट ठेवून आपल्याला परत वाफून घ्यायचे आहेत. आपल्याला पाणी न टाकता कंटुले शिजून घ्यायचे आहेत. आता आपण परत प्लेट ठेवून 5 मिनटं होऊ देऊ. तर 5 मिनटं झाल्याच्यानंतर इथे कंटुले आपले बरेचसे नरम झालेले आहेत. जवळजवळ आपली आता भाजी तयार झालेली आहे. इथे आपली कंटुल्याची भाजी तयार आहे.